आपलं मराठीला प्राधान्य असलं पाहिजे, मराठी भाषेला प्राधान्य असलं पाहिजे। केंद्र सरकारच्या राजभाषा समितीवर मी 7 वर्ष काम केले। हे बघा, भाषा हे लोकांना जोडण्याचं साधन आहे। आपण मराठीचा अधिकार, मराठी महाराष्ट्रामध्ये बोलली पाहिजे, वापरली पाहिजे, त्याच्यामध्ये दुमत नाही। पण महाराष्ट्रातला माणूस जर दुसऱ्या राज्यामध्ये गेला आणि त्यानं जर म्हटलं की मी मराठीत बोली, तो त्या ठिकाणी भाषेनं संवाद साधू शकणार आहे का? आज आपला देश असा आहे की आपल्या देशाला राष्ट्रभाषा नाही, पण हिंदी एक भाषा अशी आहे की जवळपास ती सर्वदूर साऊथमधले 1-2 राज्य जर सोडले तर सगळ्या राज्यांमध्ये हिंदी भाषा चालते। आणि हिंदी भाषा हे लोकांना जोडण्याचं साधन आहे, हिंदी म्हटल्यापेक्षा कुठलीही भाषा। आणि म्हणून लोकांना जी भाषा कळेल तर आपण तिथे व्यवहार करू शकू। आज आपलं जग इतकं छोटं झालेलं आहे, ट्रान्सपोर्टिंगचे साधनं एवढे वाढलेले आहेत की आज पंढरपुरातला माणूस उद्या दिल्लीत दिसू शकतो, उद्या बिहारच्या पाटणाला दिसू शकतो, लखनौला दिसू शकतो, राजस्थानमध्ये जाऊ शकतो। आणि महाराष्ट्रात मराठीचा आग्रह हा गोष्टीचं आमचं समर्थन आहे। पण देशामध्ये आपल्याला जर हे करायचं असेल तर हिंदीची माहिती असणं तेवढंच आवश्यक आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।